नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये। मित्रांनो, गेल्या 3 सेशनमध्ये आपण अत्यंत इम्पॉर्टंट पोस्ट बघितलेल्या आहेत आपल्या भारत सरकारमधल्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर। अत्यंत महत्त्वाचे हे पद होते। त्याच्या पूर्ण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून ते करंट सिनेरिओ पर्यंत आपल्या डिटेल बघून झालेला आहे। आजही आपल्याला अतिशय महत्त्वाच्या चॅप्टरला सुरुवात करायची। प्राईम मिनिस्टर बघितले तर आपल्याला मंत्रिमंडळ पाहावंच लागतं, कारण की एक राष्ट्रपती किंवा एक प्राईम मिनिस्टर सगळ्या काही गोष्टी सांभाळू शकत नाही किंवा हँडल करू शकत नाही। तर आपल्या भारतामध्ये ही जी काही सत्ता चालवली जाते, ऍक्च्युअली भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकांची मान्यता आहे या सरकारला, या सत्तेला। म्हणून भारतामध्ये इथे सत्ता नाही, तर आपण म्हणू अधिसत्ता। तर भारतामध्ये जी काही ही अधिसत्ता चालवली जाते ती विविध विषयांमार्फत चालवली जाते। विना विषय शासन करता येत नाही कोणतीही गोष्ट। आता बघा, फायनान्स, डिफेन्स, फॉरेन रिलेशन, वुमन्स, चिल्ड्रन, यूथ, एन्व्हायरमेंट, प्रत्येक गोष्टीसाठी आहे की नाही मंत्रालय, डिपार्टमेंट्स आहेत की नाही। तर आता हे सगळे विषय, सगळे मंत्रालय प्राईम मिनिस्टर एक स्वतःकडे पण ठेवू शकत नाहीत किंवा राष्ट्रपती पण स्वतःकडे ठेवू शकत नाहीत। आपण अमेरिकेपासून, ब्रिटनपासून, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कित्येक देशांचे एक्झाम्पल बघू शकतो की सगळे विषय एका व्यक्तीच्या हातात घेतल्यानं शासन चालवू शकत नाही। इव्हन तुम्ही नॉर्थ कोरियाचं जर आपण एक्झाम्पल बघितलं, किंग जॉंग डिक्टेटर आहे, सगळे विषय त्याच्याकडे आहेत का? आहे, तो सर्व आहे तिथला, पण सगळे विषय तो स्वतःच हँडल करतो असं नाही। त्यांनी स्वतःचं मंत्रिमंडळ बनवलेले, स्वतःला चॉईसचे लोक तो तिथे बसवतो, त्यांच्याकडे कारभार देऊन टाकतो की हा सेक्शन तुम्ही सांभाळा, हे विषय तुम्ही सांभाळा। म्हणजे विदाऊट सब्जेक्ट सत्ता चालविता येत नाही। आणि सगळ्या काही गोष्टी एका व्यक्तीच्या हातात असेल तर तो आजच्या जमान्यामध्ये, आजच्या युगामध्ये सगळ्या गोष्टी एका व्यक्तीच्या हातात घेऊन जर सत्ता चालवायला गेलं तर अशक्य आहे। आणि आपणही काय केलेलं आहे, आपण मंत्रिमंडळाचा स्वीकार केलेला आहे। आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये ज्या पक्षाचं किंवा ज्या आघाडीला मोस्ट ऑफ द जागा मिळतात, म्हणजे ज्याचं सरकार बनतं, तर त्याच्यामधले काही प्रॉमिनंट, काही मुख्य आणि काही प्रभावी नेत्यांची निवड होते मंत्रिमंडळामध्ये। त्यांच्याकडे विषय दिले जातात, त्यांच्याकडे हे डिपार्टमेंट्स सोपवले जातात आणि मग ते शासन चालवतात। थोडक्यात भारत सरकार चालविण्याचं काम कोण करतं? ऍक्च्युअली प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर। प्राईम मिनिस्टर काय, पूर्ण मंत्र्यांचा बॉस आहे तो। राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळामधला तो एक महत्वाचा दुवा आहे, जे आपण प्राईम मिनिस्टरच्या चॅप्टरमध्ये बघितलेला आहे, डिटेल बघितलेला आहे। सो थोडक्यात इंट्रोडक्शन मध्ये मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर आपल्याला एखाद्या टेरिटरीवरती शासन चालवायचं असेल तर तिथे विषय असणं खूप गरजेचं आहे, कारण की ही जी काही सत्ता आपल्याला चालवायची आहे ती थ्रू दॅट सब्जेक्ट्स, त्या विषयांच्या अंतर्गत, त्या विषयांच्या अकॉर्डिंग आपल्याला चालवावी लागते। तर आज भारतामध्ये इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे। इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही, ज्याचं बेसिक मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरमध्येच सांगितलेलं आहे, कारण की एवढी मोठी टेरिटरी आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी इथे शक्य नाही। म्हणून आपण आपले प्रतिनिधी निवडतो थ्रू वोटिंग। खासदारकीचं म्हणजे एमपीज, जे आता पुढच्या वर्षी इलेक्शन आहे, ज्याला आपण जनरल इलेक्शन म्हणतो, इलेक्शन आलं आपण वोटिंग करतो। राज्य विधिमंडळाचे इलेक्शन आले आमदारकीसाठीचे किंवा एमएलए आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी वोटिंग करतो। लोकल गव्हर्नमेंट जर आपण नागरी भागात असतो, नागरी भागात राहत असू तर आपण महानगरपालिका किंवा नगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये असू तर आपण तिथे वोटिंग करतो। ग्रामीण भागात असू तर आपण ग्रामपंचायत वगैरे मध्ये वोटिंग करतो। म्हणजे आपण आपले प्रतिनिधी पाठवतो आपल्यावर शासन करण्यासाठी, नियम बनवण्यासाठी, त्या नियमाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आणि शासन चालविण्यासाठी। तर तसंच आपल्या केंद्रामध्ये काय आहे, आपली संसद आहे, जी लोकसभा आणि राज्यसभा या 2 हाऊसेसनं मिळून बनलेली आहे, ज्याच्या प्रमुख वरती कोण आहे? राष्ट्रपती आहेत। तर लोकसभेमध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला जास्त जागा मिळतात त्यांचं सरकार स्थापन होतं। आता मला सांगा, सध्या कोणाचं एनडीए गव्हर्नमेंट आहे। आता एनडीए मधले जेवढे खासदार आहेत, म्हणजे बीजेपी आणि तिच्या सहयोगी पार्टी, त्यांची मिळून ती आघाडी बनलेली आहे। सगळे मंत्री आहेत का? नाही। काही खास 15 ते 20 मंत्री असतात किंवा 15 ते 20 प्रॉमिनंट लीडर, नेते लोक असतात, त्यांच्याकडे काही महत्वाचे खाते दिले जातात, म्हणजे त्यांना कॅबिनेटमध्ये घेतलं जातं। महत्वाचे खाते, डिपार्टमेंट्स त्यांच्याकडे दिले जातात, ते होतात मंत्री। आणखी 20-25 लोक असतात, त्यांच्यापेक्षा जर असे दुय्यम असतात, मग त्यांना मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणून दर्जा दिला जातो, मग डेप्युटी मिनिस्टरचा दर्जा दिला जातो। अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची, नेत्यांची अपॉइंटमेंट केली जाते। आज आपल्याला बघायचंच आहे नेत्यांचे प्रकार पण आपण बघणार आहोत, काय असतं कॅबिनेट मिनिस्ट्री, काय असतं स्टेट ऑफ मिनिस्टर, काय असतं डेप्युटी मिनिस्टर। म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या आज क्लिअर होणार आहेत। एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन होऊन हे सेशन करा, कारण की खूपच जास्त महत्वाचं आपल्यासाठी आहे। येणाऱ्या ह्याच्यामध्ये इलेक्शन असल्यामुळे हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी आणखी महत्वाचा बनतो। सो थोडक्यात आपण ज्या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे ती आधारलेली ब्रिटनवरून, म्हणून आपल्या संसदीय शासन पद्धतीला काय म्हणतात? वेस्टमिनिस्टर मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट। तर ह्या
संसदीय शासन पद्धतीमध्ये एक असतो नॉमिनल हेड जसे की राष्ट्रपती, एक असतात ऍक्च्युअल हेड जे की पंतप्रधान आहेत, आणि यांना मदत करण्यासाठी विविध खाते जे सोपवलेले असतात ते असतं मंत्रिमंडळ. तर आपण मंत्रिमंडळ म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा आपल्या लोकशाहीमध्ये सहभाग केलेला आहे किंवा स्वीकार केलेला आहे. त्याचीच माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन हे सेशन करा. चलो पाहूयात आता काय म्हटलेलं इथे. द सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर ऑफ इंडिया इज अ क्रुशियल कॉम्पोनंट, अत्यंत महत्वाचं अंग आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं, भारत सरकारचं, जे रिस्पॉन्सिबल आहे की आपल्या देशामध्ये पॉलिसी फॉर्म्युलेशन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. म्हणजे आपल्या देशामध्ये जी काही धोरणे, जे काही निर्णय घेतले जातात ते यांच्या मार्फत घेतले जातात. देशाची कोणत्याही बाबतीमधली जी नीती असते, नीती म्हणजे काय, पॉलिसी असते, ते ठरविण्याचं काम कोण करतं, मंत्रिमंडळ करतं. हा, पर्यावरणा बाबतीत काय नीती आहे आपलं, तर कोण करणार, ते पर्यावरण मिनिस्टर करणार. त्याच्या अंतर्गत येणारी सगळी डिपार्टमेंट, सगळे IAS IPS IAS अधिकाऱ्यांची फौज असेल, शेवटपर्यंतचे जे काही कर्मचारी असतील ते सगळे काय करणार, त्या पर्यावरण त्या डिपार्टमेंटसाठी, त्या मंत्रालयासाठी काम करणार. आणि त्यातून काय होणार, आपलं राष्ट्रीय पर्यावरणाचं धोरण निश्चित होणार. असं प्रत्येक विषय, प्रत्येक मंत्री, प्रत्येक डिपार्टमेंट काम करत असतं. तर राष्ट्रीय लेवलला, भारताच्या राष्ट्रीय पातळीवरती विविध विषयांसाठी धोरण आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आणि त्या विषयासंदर्भात निर्णय घेणं, हे सगळं काम कोण करतं, आपली केंद्रीय मंत्रिमंडळ करतं. राष्ट्रीय स्तरावर धोरण आखणे, नियम बनवणे आणि त्याचं फॉलो करून घेणे. देन आहे धिस बॉडी कन्सिस्ट ऑफ मिनिस्टर्स हु हेड व्हेरियस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, इच रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिफिक एरिया ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. मग आता ही पूर्ण लोकसभा आहे, याच्यामध्ये काही पक्षांना काय मिळाल्या, जास्त जागा मिळाल्या, म्हणजे यांचं सरकार आलं. आता हे खूप सारे 300 350च्या संख्येमध्ये आहेत. मग सगळ्यांना मंत्री नाही करता येत. मग ह्याच्यामध्ये टॉप जे 20-25 असतील त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना काय केलं जातं, त्यांना मुख्य सब्जेक्ट्स दिले जातात, विषय दिले जातात. आता प्रत्येक सेटअप कसं असतं बघा, केंद्रामधलं सेटअप आधी समजून घ्या व्यवस्थित. सगळ्यात वरती असतं, आता राष्ट्रपती आहे, देन व्हाईस प्रेसिडेंट आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत आणि नंतर इथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मंत्रिमंडळ येतं. आता भारतावरती यांना काय करायचंय, यांना या भारतावरती शासन चालवायचंय. भारतामध्ये काय आहे, खूप सारे लोक आहेत. आता मग या लोकांचं शासन आपल्याला चालवायचं, तिथे कोणत्या ना कोणत्या तरी विषयासोबत जोडलेले. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन आलं, त्याच्यामध्ये फॉरेन रिलेशन आलं, त्याच्यामध्ये फायनान्स आलं, त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स आले, त्याच्यामध्ये वुमन्स आल्या, त्याच्यामध्ये पर्यावरण आलं, किती विषय, इंडस्ट्रीज आल्या. तर मग आता कोणताही एक व्यक्ती सगळ्या गोष्टी तर चालू शकणार नाही, 140 कोटी लोकांचा देश आहे. आता तेच काय, एखादा जिल्हा पण एखादा व्यक्ती पूर्णपणे सांभाळू शकत नाही, त्याला मदतीला पूर्ण स्टाफ आणि पूर्ण सेक्शन्स असतात. मग इथे काय केलेलं आहे, इथं सगळ्यात आधी येतं मंत्रालय. मग समजा आता पर्यावरण मंत्री आहे, तर पर्यावरण मंत्रालय. तर पर्यावरणामध्ये सुद्धा बरेचशा गोष्टी येतात. फॉरेस्ट आलं, देन अॅनिमल्स आले, कन्झर्वेशन आलं, त्याचं इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन आलं. मग हे विषयांमधले जे सब विषय त्यांच्यासाठी काय असतं, डिपार्टमेंट असतं. म्हणजे हा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचे काही भाग आहेत, त्या सगळ्या भागांसाठी काय असतं, एक विभाग असतो. सगळ्यात नोडल एजन्सी काय असतं, मिनिस्ट्री. लक्षात राहू द्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मंत्रालय, आणि मंत्रालयाच्या अधीन येतात डिपार्टमेंट वेगवेगळे. आता मिनिस्ट्री ऑफ फायनान्स एक्झाम्पल, आता EVS एनव्हायरमेंटचं तुम्हाला दिलं होतं. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाचं मंत्रालय आहे. मग त्याचे काय येणार, त्याचे भाग येणार. मग याच्यामध्ये टॅक्स आलं, टॅक्स डिपार्टमेंट. टॅक्स मध्ये पण इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज असे वेगवेगळे आहेत. पुन्हा फायनान्स मध्ये काय येणार, बजेट इस्टिमेट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स असतात. आणि मग ह्या डिपार्टमेंटचे हेड कोण असतात, सेक्रेटरी, IAS ऑफिसर, ज्यांची खूप सारी सेवा झालेली असते, त्यांना इथे प्रमोट केलं जातं. सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी इथे असतात ते. म्हणजे IAS लोकांची पूर्ण फौज इथे आपल्याला पाहायला मिळते. मग हे काय करतात, हे मंत्री लोकांना सल्ला देतात की अशी पॉलिसी बनली पाहिजे, तशी पॉलिसी बनली पाहिजे, असा टॅक्स असला पाहिजे, एवढ्या % असलं पाहिजे, हे बिल बनवा, ते बिल बनवा, असा कायदा बनवा, तसा कायदा बनवा. म्हणजे सगळ्या गोष्टी कुठे जातात, मंत्रालयांकडे. कारण की मंत्री तुम्हाला माहिती आहे किती हुशार असतात. ओके, मग हे त्यांच्याकडे जातात आणि मग ते काय सांगतात की यस, आमच्या मंत्रालयाने असं ठरवलंय, आपल्याला असं करायचंय, या गोष्टी ह्या वर्षी करणार आहेत आपण. म्हणजे या पद्धतीने भारत सरकार चालणार आहे. म्हणजे राष्ट्रीय लेवलला कुठून हे कुठे कुणी घोषित केलं, तर त्या मंत्र्यांना. तर इथे काय सांगितलेलं आहे की जे काही विषय त्यांना दिले जातात त्या विषयासंदर्भात डिसिजन घेणं आणि पॉलिसी बनवणं या मंत्र्यांचं काम असतं. सिंपल, ठीक आहे. शेवटी म्हटलेले द काउन्सिल ऑफ मिनिस्टर लेड बाय प्राईम मिनिस्टर इज द रिअल एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी इन इंडिया. बरोबर आहे, वास्तविक प्रमुख आहे. कारण की एक्झिक्युटिव्ह म्हटलं तर डोक्यामध्ये काय येतं,
म्हणजे तुम्हाला म्हटलं की भारताच्या एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण कोण येतात, तुम्ही लगेच पटकन सांगणार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. पण प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट हे नॉमिनल आहेत, नाममात्र प्रमुख आहेत. ऍक्च्युअल कोण आहेत तर हे आहे. खरी सत्ता यांच्याकडे असते, खरं शासन यांच्या नावानं, यांच्या थ्रू चाललं जातं. फक्त नाव कुणाचं असतं, राष्ट्रपतींचं असतं. ओके, तर हे काय ठरतात, रिअल एक्झिक्युटिव्ह किंवा वास्तविक प्रमुख ठरतात. ठीक आहे. चलो ना, इम्पॉर्टन्स आता बघूया. मंत्रिमंडळाचं इम्पॉर्टन्स काय आहे. सगळ्यात आधी काय सांगितलंय, पॉलिसी फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन. जे आता मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही विषयासंदर्भात धोरण आखणं आणि त्याची अंमलबजावणी करून घेणं हे त्यांचं काम असतं. आता पर्यावरणाची रक्षा झाली पाहिजे की नाही, तुम्ही काय म्हणाल की यस, त्याची नाही रक्षा झाली तर आपली कशी रक्षा होणार, आपण पण त्याचा एक भाग आहे आणि आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंय, आपल्याला जिवंत राहायचंय, तर पर्यावरण जिवंत राहणं आवश्यक आहे. आणि त्याचं असं डिग्रेडेशन होत गेलं, नुकसान होत गेलं तर कसं होणार. मग पर्यावरणासंदर्भात काय काय गोष्टी करायच्या, कोणत्या प्रकारचे धोरण आखायचे, कोणकोणते स्टँडर्ड फिक्स करायचे, कोणकोणते बिल आपल्याला लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मांडायचे, हे सगळ्या गोष्टी कुठे ठरणार, इथे ठरणार, मंत्रालय लेवलला. कारण की त्या विषयासंदर्भात जे काही निर्णय आणि त्याची अंमलबजावणी असेल ती तिथून होत आहे. दुसरं महत्वाचं सांगितलेलं आहे एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी. एक्झिक्यूट करणं म्हणजे चालविणं, कार्य चालू असणं. एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी म्हणजे काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रन करणं, चालवणं काय यांची जबाबदारी, जे विविध विषयांमार्फत आपलं भारत सरकार चालवतात. आणि ते काय आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, कोणत्या एका व्यक्तीच्या हातात नाहीये. सगळ्यांकडे काय, सगळे लोक जण, सगळे जे मंत्रिमंडळ असतं हे सामूहिक रित्या लोकसभेला जबाबदार असतं, म्हणजे संसदेला जबाबदार असतं. म्हणजे कुठे काही घोळसोळ झाला, काही चुकी झाली तर त्यांची जबाबदारी पण असते तिथे पूर्ण मंत्रिमंडळाची. ते आहे अकाउंटेबिलिटी, इथे पण सांगितलेलं आहे बघा. मेंबर्स ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर आर अकाउंटेबल टू द पार्लमेंट. संसदेला, कारण की संसदेतून ते गेलेत ना. संसदमध्ये काय आपलं, लोकसभा, राज्यसभा. राज्यसभेमध्ये जे लोक येतात ते कुठून येतात, जे विविध राज्यातल्या विधानसभा आहेत त्यातले जे आमदार आहेत ते सिलेक्ट करून इथे पाठवतात. ते स्वतः येत नाही ना, ते सिलेक्ट करून इथे पाठवतात. 238 आणि बाकीचे 12 राष्ट्रपती आहेत, नॉमिनेट करतो. म्हणजे काय, इनडायरेक्टली इलेक्टेड आहेत. बट लोकसभेमध्ये डायरेक्ट इलेक्शन होतं, आपण निवडून पाठवतो यांना. आणि ते ज्यांची सत्ता येते त्याचं सरकार बनतं. आणि ते काय करतात, सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चालवायला जातात. कोण, जे खासदार ज्यांचं सरकार आहे, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर. नरेंद्र मोदी पण इथे बसतात, प्राईम मिनिस्टर, बाकी मंत्री पण इथे बसतात की नाही लोकसभेमध्ये. फक्त त्यांचं सरकार आहे, त्यांना जास्त जागा आहेत म्हणून ते काय झालं, त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्थापन रन करतायत, त्यांच्या मार्फत केलं जातं. मग त्यांच्याकडनं काही चुका होत आहेत, काही गोष्टी घडत आहेत तर ते सामूहिकरित्या कोणाला जबाबदार आहेत, संसदेला. कारण की ते संसदेचे पण अंग आहे, आधी त्यांचं तिथे सिलेक्शन झालेलं आहे. ओके, लक्षात राहू द्या. दे मस्ट आन्सर क्वेश्चन्स, participate in debates and justify government actions, fostering transparency and democratic governance. लोकशाही पद्धतीने शासन चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जर कोणी त्यांना काही क्वेश्चन विचारते त्यांना आन्सर्स द्यायचे, चर्चेमध्ये भाग घ्यायचा आहे. गव्हर्नमेंट जे काय करत आहे, कोणत्याही गव्हर्नमेंटचे जे ऍक्शन्स असतील, कृती असतील, त्याला जस्टिफाय करायचे. कशामुळे गव्हर्नमेंट असं करतंय, काय कारण आहेत त्याच्या मागचे. म्हणजे हे लोक काय झाले, जबाबदार झाले. हे लोक संसदेला पण जबाबदार आहेत आणि हे लोक आपल्याला पण जबाबदार आहेत. आपणही त्यांना प्रश्न विचारू शकतो, आपणही त्यांच्याशी डिबेट करू शकतो आणि आपण त्यांना जस्टिफाय करायला लावू शकतो की का गव्हर्नमेंट असं का करतंय, तसं का करतंय, आणि त्यांनी आपल्याला काय करणं, उत्तर देणं आहे. ओके, लक्षात राहू द्या, कारण की आपण डेमोक्रेसीमध्ये राहतो. चलो नाव, आता काही महत्वाचे आर्टिकल्स बघायचे आहेत आपल्याला जे संविधानाशी रिलेटेड आहेत. संविधानाचे काही महत्वाचे आर्टिकल्स बघायचे जे कोणाशी रिलेटेड आहेत, मंत्रिमंडळाशी रिलेटेड आहेत. सो फर्स्ट आपल्याला बघायचं आहे आर्टिकल 74, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर दोघांसाठीही हे आर्टिकल खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदाच काय सांगितलेलं आहे, देअर शाल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर विथ Prime Minister at the head to aid and advise to the President, who shall in the exercise of his functions act accordance with the such advice. सोप्या भाषेमध्ये सांगतो, इथे काय असेल, एक इथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, मिनिस्ट्री असेल, म्हणजे इथे असेल एक मंत्रिमंडळ. सोप्या भाषेत इथे असेल एक मंत्रिमंडळ ज्याचा मुख्य असेल प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान किंवा आपण त्यांना काय म्हणतो, प्राईम मिनिस्टर. प्राईम म्हणजे काय, सगळ्यांच्या पुढचा, सगळ्यांच्या महत्वाचा. तर मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असेल, प्राईम मिनिस्टर असेल. आणि ह्या दोघांना मिळून काय करायचं आहे, राष्ट्रपतीला ऍडवाइस द्यायची आहे किंवा राष्ट्रपतीला शासन चालविण्यामध्ये मदत करायची आहे.
म्हणजे याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपती हे खरे पॉवरफुल आहेत आणि हे फक्त त्यांना मदत करतायत. नो, इथे असं याच्यामुळे दिलेलं आहे की हे जे लोक कोणतं पण जे काम करणार आहेत ना ते राष्ट्रपतींच्या नावानं करणार आहेत. राष्ट्रपती काय आहेत? आपले संविधानिक प्रमुख आहेत. तर ज्या काही गोष्टी होणार ते राष्ट्रपतींच्या नावानं होणार. कोण करणार? प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर करणार राष्ट्रपतींच्या नावानं. बट इथे फक्त राष्ट्रपतींचं नाव वापरलंय. खरी सत्ता कुणाला चालवायची? यांना चालवायची. आता समजा एखाद्या देशासोबत युद्ध पुकारायचं आहे, एखाद्या देशासोबत युद्ध पुकारायचं असेल किंवा आपल्या देशामध्ये आणीबाणी लावायची, हे सगळ्या गोष्टी कोणाच्या नावानं होतात? कोणाच्या साईननं होतात? कोण सही करतं याच्यावरती? राष्ट्रपती करतात. पण राष्ट्रपतीला तसं करण्यासाठी कोण सांगतं? काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड प्राईम मिनिस्टर. स्पेशली कॅबिनेट जे आता पुढे आपण बघणार आहोत ह्याच्यामधले कोण सिलेक्टिव्ह लोक असतात, पॉवरफुल लोक, ते सांगतात राष्ट्रपतीला की असं कर, तसं कर, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. राष्ट्रपती आपले साईन करतात. मीन्स व्हॉट? की ऍक्च्युअल प्रमुख हे आहेत ते नॉमिनल प्रमुख आहेत. आणि संविधानामध्ये जे व्याख्या दिलेलं आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, त्यांचा हेड पीएम असेल, जे काय करेल? मदत आणि सल्ला देतील कुणाला? राष्ट्रपतींना शासन चालवताना. याचा अर्थ हे कोण बनतात? वास्तविक प्रमुख बनतात आणि हे नॉमिनल हेड बनतात. आणि हे जे ऍडवाइस देतील प्रेसिडेंटला, पहिल्यांदा प्रेसिडेंटांना म्हणू शकतो की एकदा बाबा पुनर्विचार करा याच्यावरती. पण जेव्हा तीच ऍडवाइस त्याला काही सुधार करून किंवा सुधार न करता वापस राष्ट्रपतींना दिली जाते, तेव्हा मात्र राष्ट्रपतीला त्याच्यावरती साईन करणं बंधनकारक आहे. म्हणजे आणखी कोण ठरतं याच्यातून? तर हे लोक रिअल एक्झिक्युटिव्ह ठरतात. एकदाच पाठवू शकतात राष्ट्रपती. आता समजा मी मंत्रिमंडळामध्ये म्हणजे कॅबिनेटमध्ये आहे आणि मी एखादं प्राईम मिनिस्टरकडे दिलं की अरे हे आपल्याला असं असं करावं लागेल. मग प्राईम मिनिस्टर राष्ट्रपतीकडे गेले की आपल्याला असं पॉलिसी करायची किंवा हे धोरण आखायचं किंवा इमर्जन्सी लावायची, व्हॉट एव्हर जे काय असेल. मग एकदा राष्ट्रपती वापस देऊ शकतात की बाबा याच्यावरती पुनर्विचार करा. पण परत जेव्हा ते राष्ट्रपतीकडे जाईल, मग त्याच्यात सुधार केलेला असो किंवा नसो, विचार केलेला असो किंवा नसो, जेव्हा ती डॉक्युमेंट वापस राष्ट्रपतीकडे जाईल, राष्ट्रपतीला त्यांना ऍक्सेप्ट करणं आहे, त्यांना मान्यता देणं आहे. म्हणजे या प्रोव्हिजन मधून पण हे सिद्ध होतं की हे जे लोक आहेत ज्यांना जनतेने निवडून दिलेले ते ऍक्च्युअल प्रमुख आहेत. ओके. आणि प्रेसिडेंट हे नॉमिनल आहे. पुढे, however the president may require the council of minister to reconsider such advice. मी काय म्हटलं तुम्हाला? पहिल्यांदा ते पाठवू शकतात रिकन्सिडरेशन साठी, either generally or otherwise, and the president shall act in accordance with the advice tendered after such reconsideration. तर रिकन्सिडरेशन करून येऊ द्या नका येऊ द्या, राष्ट्रपतीला त्याच्या अकॉर्डिंग काय करायचंय? काम करायचं आहे. The advice tendered by minister to the president shall not be inquired into any court. तर हे जे मी तुम्हाला म्हटलं ना, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे जे राष्ट्रपतींना देत आहेत सल्ला, ओके, असं करा तसं करा, तर ही जी ऍडवाइस राष्ट्रपतीला दिली जाते ही कोणत्याही कोर्टामध्ये इन्क्वायरी म्हणजे त्याच्यावरती खटला चालवला जाणार नाही. ओके. हे त्यांच्यामधला आपसी मामला आहे. हे शासन या प्रकारे चालू जातं. समजा प्राईम मिनिस्टरने काही सल्ला दिला राष्ट्रपतींना, तर त्याच्या अगेन्स्ट आपण कोर्टात नाही जाऊ शकणार थोडक्यामध्ये. ओके. तर ते काय आपले सर्वोच्च प्रमुख आहेत ना, त्या तिथूनच आपलं शासन चालणार आहे. आणि अशा प्रत्येक ऍडवाइसला जर लोक मग कोर्टात जाऊ लागले तर शासन कसं चालणार भारताचं? त्याच्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे? त्याच्यावरती इन्क्वायरी होत नाही. आर्टिकल 74 झालं. मग आहे आर्टिकल 75 ज्याचे क्लॉजेस आहेत 4. आता हे डिटेलमध्ये आपण बघूयात. याच्यामध्ये सांगितलंय अपॉइंटमेंट ऑफ द प्राईम मिनिस्टर अँड सीओएम काउन्सिल ऑफ मिनिस्टर, त्यांची नियुक्ती. त्यातलं आर्टिकल 75 मधलं पहिलं क्लॉज म्हणतं द प्राईम मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. हे तर आपण बघितलं होतं की लोकसभेमध्ये ज्या पक्षाला किंवा आघाडीला जास्त जागा मिळतात त्याच्या नेत्याला राष्ट्रपती काय करतो? प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट करतो. आणि ह्या प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्यानं इतर लोकांची काय मंत्री म्हणून अपॉइंटमेंट करतो राष्ट्रपती. एक गोष्ट मित्रांनो एकदम डोक्यामध्ये फिट ठेवा की हे आहेत राष्ट्रपती, हे आहेत प्राईम मिनिस्टर आणि हा आहे मंत्रिमंडळ. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तुमचे बरेचसे मार्क वाचतील की काउन्सिल ऑफ मिनिस्टर डायरेक्टली राष्ट्रपतीशी कधीही जोडली जात नाही. एखाद्या मंत्र्याला जर राष्ट्रपतीला काही सांगायचंय तर ते आधी पीएम ला सांगेल आणि पीएमच रिपोर्ट करतील राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपतीला एखाद्या मंत्र्याला काय सांगायचंय तर राष्ट्रपती पीएम ला सांगतील, पीएम त्या मंत्र्याला सांगतील. मंत्री डायरेक्ट राष्ट्रपतीकडे जात नाहीत, लक्षात राहू द्या. मंत्री जाणार पीएम कडे, पीएम जाणार राष्ट्रपतीकडे, असं यांचा कारभार चालत असतो. तर हे नेहमी लक्षात ठेवा. कशाही स्टेटमेंट आले ना तुम्हाला ते लक्षात राहील. मग सो द प्राईम मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अँड द अदर मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन द ऍडवाइस ऑफ प्राईम मिनिस्टर.
प्रेसिडेंट पीएम ची अपॉइंटमेंट करतात, पुन्हा ज्याची सत्ता आली, ज्याचे जास्त मेंबर्स आहेत त्याच्या नेत्याला पुढे बोलवतात. हा ठीक आहे, तुझं आहे का बहुमत, किती लोक आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त आहेत ना तुझ्या पक्षामध्ये, चलो ठीक आहे पीएम तू, मग मला सांग आता कोणत्या लोकांना मंत्री बनवायचे, मग तू सांगेल याला हे खातं द्या, बिलला ते द्या, सीला ते द्या, मग राष्ट्रपती तशा साईन करतात. म्हणजे मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान दोघांचीही नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि दोघंही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पदावर राहतात. याचा अर्थ असं नाही की आज पीएम ला अपॉइंट केलं, मंत्रिमंडळाला अपॉइंट केलं, दुसऱ्या दिवशी वाटलं राष्ट्रपतीला चला काढून टाकलं, असं होत नाही. हा अविश्वास ठराव मांडला जातोय, तो पास होतोय, लोकसभेचा विश्वास नाहीये त्या मंत्रिमंडळावर, मग मात्र राष्ट्रपती त्यांना दूर करते. स्वतःची इच्छा म्हणजे काही स्वतःच्या मर्जीने ते काम करत नाहीत, त्याच्यासाठी काही लिमिटेशन्स पण दिलेले आहेत. पुढे आपण ते बघणार आहोत. द मिनिस्टर शाल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. हे वाक्य लक्षात राहू द्या. ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत, राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत. ठीक आहे, मर्जी म्हणजे त्याला काही लिमिटेशन्स आहेत, पुढे मी तुम्हाला ते सांगणार आहे. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर शाल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द हाऊस ऑफ द पीपल, म्हणजेच कोण, लोकसभा. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, संसदेला आणि लोकसभेला जबाबदार आहे, लक्षात राहू द्या. आर्टिकल 75 मधलं तिसरं क्लॉज काय सांगतं की जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत हे कलेक्टिव्हली म्हणजे काय, सामूहिकरित्या सगळेजण मिळून लोकसभेला जबाबदार आहेत. म्हणजे जे काही ते काम करणार आहेत, जे काही चुका त्यांच्याकडनं होतील ते त्यांची सगळी अकाउंटेबिलिटी कुणाप्रती आहे, लोकसभेप्रती आहे. जर लोकसभेला वाटले त्यांनी खूप चुका केल्यात, काही गोष्टी घडल्यात, तर लोकसभेमध्ये त्यांच्यावरती अविश्वास ठराव सुद्धा पास केला जाऊ शकतो आणि तसं झाल्यानंतर पीएमला आणि मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. Before a minister enters upon his office, the president shall administer to him to the oath of office and oath of secrecy according to forms set out for the purpose in the third schedule. आपल्या संविधानातले जे 12 शेड्यूल आहे त्यातलं जे तिसरं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये काय शपथविधी आहेत विविध पदांचे. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचे नाही, त्याच्यात त्यांची डायरेक्ट संविधानात आहेत, पण बाकीचे जे इतर पद आहेत त्यांची शपथविधी मात्र शेड्यूल 3 मध्ये दिलेले आहेत. मग तिथे काय, तिथे पीएम ला आणि मिनिस्टर लोकांना पण शपथविधी घ्यावी लागते. तर लक्षात राहू द्या, शपथविधी कधी कधी होतो, सगळ्यात आधी एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं खासदार होण्याच्या आधी. इलेक्शन आयोगासमोर आपल्याला ती जाहीर करावं लागतं ना सगळ्यात, ती पण एक प्रतिज्ञा झाली. मग ती झाल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही निवडून येतात इलेक्शन, जेव्हा तुम्ही खासदार होताल तेव्हा तुम्हाला लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये जाल तेव्हा तुम्हाला शपथविधी घ्यावी लागते. म्हणजे 2 शपथविधी झाले. आणि जेव्हा तुम्हाला मंत्रिमंडळ मिळतंय किंवा तुम्ही पीएम होताय तेव्हा पण तुम्हाला एकदा शपथविधी घ्यावी लागते, गुप्ततेची आणि आपल्या संविधानावरती निष्ठा वगैरे ठेवण्याची, त्याच्या अकॉर्डिंग काम करण्याची. ठीक आहे, अशात त्यांना शपथ घ्यावी लागतात वेगवेगळ्या स्टेपला, वेगवेगळ्या पायऱ्यांना. सो आर्टिकल 75 क्लिअर. आर्टिकल 74 न काय सांगितलंय की तिथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल आणि पीएम असेल जे राष्ट्रपतीला मदत करतील. तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आला की कोणत्या आर्टिकल नुसार पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरची तरतूद केली आहे राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी, कोणत्या, तर काय सांगाल 74. ओके. आणि 75 मध्ये काय सांगितलं, त्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स, त्यांचा अजेंडा म्हणजे त्यांचा उद्देश काय. तर प्राईम मिनिस्टर आणि अपॉइंटमेंट कोण करणार, राष्ट्रपती करणार. आणि ते काय करणार, त्यांच्या राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंतच ते आपलं ऑफिस होल्ड करणार. देन ते रिस्पॉन्सिबल कुणाला असतील, तर लोकसभेला असतील. देन त्यांना ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी काय करावा लागतो, शपथविधी घ्यावा लागतो मंत्र्यांना सेपरेट. चलो, मग इथे आहे डिस्क्वालिफिकेशन अंडर अँटी डिफेक्शन लॉ. अँटी डिफेक्शन लॉ ला आपण काय म्हणतो, पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी कायदा जो आपल्या संविधानाच्या कितव्या 10व्या शेड्यूल मध्ये दिलेला आहे. पक्षांतर बंदी म्हणजे काय, आता हा एक व्यक्ती आहे समजा, हा व्यक्तीने काय केलं, आता ही त्याची मतदारसंघ आहे खासदारकीचं, म्हणजे एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट, लोकसभेचं इलेक्शन आता पुढच्या वर्षी जे होईल ना त्याचं समजा हे आहे. आता यांनी लोकांना सांगितलं की खूप सारे लोक आहेत, लोकांना म्हटलं की हा मी असं करेल, हा माझा पूर्ण काय आहे, हा माझा पूर्ण जाहीरनामा आहे, मी ते रस्ते बांधेल, नाल्या सगळ्या नीट करेल, मुलींची छेडछाड बंद झाली करण्यासाठी मी त्याचं कायदा सुव्यवस्था सगळं व्यवस्थित राखेल, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि हा माझा आहे पक्ष ABC, हा माझा पक्ष आहे, असं करेल तसं करेल, पूर्ण जाहीरनामा सांगितलं. लोकांना आवडला, लोकांनी याला निवडून दिलं, तो जिंकल्यानंतर तो गेला कुठे, पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये. आणि त्याला तिकडे ऑफर आली XYZ पक्षाकडनं. आणि समजा तो स्वतःच्या ह्या जर ABC पक्षाची जी मेंबरशिप आहे ती सोडली आणि XYZ पक्ष जर तो जॉईन केला, आता हा खूप इन्फ्लुएन्शियल होता म्हणून याला काय केलं, मंत्रीपद पण दिलं. तो खासदार झाल्यानंतर त्याला मंत्रीपद पण दिलं, समजा त्याला गृहमंत्री केलं. अरे बापरे, किती मोठी पोस्ट आहे, बरोबर की नाही. पण त्यांनी ABC पक्ष सोडून XYZ पक्ष जॉईन केला.
तर अशा वेळेस तो खासदार पण राहणार नाही, त्याची खासदारकी पण निघून जाईल आणि त्याचं मंत्रीपद पण निघून जाईल. कारण की एक प्रकारे त्यानं जनतेला धोका दिला. कारण की प्रत्येक पक्षाचा आपला आपला जाहीरनामा असतो. तुम्ही ह्या जाहीरनाम्यावर निवडून आलात तर तुम्हाला हे गोष्टी फॉलो करायच्यात. तुम्ही याला चिटकताय याचा अर्थ जनतेला धोका देतायत. म्हणजे तुम्ही इकडे तुमची ईस्ट साईड दाखवताय, तिकडे तुम्ही वेस्ट जॉईन करताय, चुकीचं आहे. आणि अशा वेळेस त्यांचं मंत्रिपद निघून जातं. हे पहिल्या याच्यात सांगितले. डिस्क्वालिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ लॉ ऑफ डिफेक्शन. लॉ ऑफ डिफेक्शन म्हणजे पक्षांतर बंदीनुसार होणारं डिस्क्वालिफिकेशन. आणि हे कशामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत तर आपल्या संविधानाच्या 10व्या शेड्यूल मध्ये दिल्या, लक्षात राहू द्या. मग आहे क्वालिफिकेशन मध्ये तरतूद सांगितली की लक्षात राहू द्या. अ मिनिस्टर हु for 6 consecutive months is not a member of either of the house of the parliament shall cease to be a minister. याचा अर्थ होतो, आता बघा हे जो मंत्री आहे, आता हे तर जाऊ द्या, दुसरे एक्झाम्पल देतो. मंत्री आणि प्राईम मिनिस्टर मध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलेलंच आहे. नॉर्मल होतं काय, ही लोकसभा आहे, ही राज्यसभा आहे. लोकसभा, राज्यसभा, आणि हे या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, कायदेमंडळ. खूप महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, हे आहे कायदेमंडळ. लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये डायरेक्टली इलेक्टेड असतात लोकांकडनं, याच्यामध्ये इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. ठीक आहे. आता हे काय झालं, आपलं कायदेमंडळ पूर्ण भारतासाठी कायदे बनवण्याची जबाबदारी यांच्यावरती आहे. पण ह्या लोकसभेमध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला अर्ध्यापेक्षा जास्त जागा मिळतात, समजा एबीसी नावाची आघाडी आहे, तिला जागा मिळतात, ते काय करणार, ते सरकार बनवणार. ते काय करणार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे चालवायचे आपले भारत सरकार, त्यासाठी ते आपलं सरकार फॉर्म करणार, ज्याला आपण काय म्हणतो, कार्यकारी मंडळ. कार्यकारी यांना कोणतं, कार्यकारी म्हणजे कार्य करणार, एक्झिक्युटिव्ह आपण ज्याला म्हणतो. यांना कार्य कोणतं करायचंय, यांना कार्य करायचंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चालविण्याचं. आणि ते चालवण्यासाठी आता सांगा आपले किती आहेत, 552 टोटल स्ट्रेंथ आहे आपल्या लोकसभेची. आपण सध्या 543 जागा भरतो. तर समजा ह्या 543 पैकी 320 जागा एबीसी कडे आहेत. एबीसी एक आघाडी आहे समजा. तर 320 लोक सरकार, भारत सरकार चालवणार का, नाही. मग ह्याच्यामध्ये काय करणार, ह्यातले काही 15-20 लोक टॉपचे असतील, त्यांना कॅबिनेट मध्ये घेणार, म्हणजे त्यांचं. मग काही स्टेट मिनिस्टर, मग काही डेप्युटी मिनिस्टर, आणि ह्यांच्या जो मेन माणूस असतो तो असतो प्राईम मिनिस्टर. तर हे प्राईम मिनिस्टर आणि हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांचं मिळून बनतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर भारत सरकारचे प्रमुख कोण, तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताचे संविधानिक प्रमुख कोण, तर इथे पण प्राईम प्रेसिडेंट आणि एक्झिक्युटिव्ह हेड सुद्धा प्रेसिडेंट असतात. कार्यकारी प्रमुख पण ते असतात. फक्त लक्षात राहू द्या, भारत सरकारचे प्रमुख म्हटलं तर पीएम, संविधानिक प्रमुख असू द्या, भारतीय राज्याचे प्रमुख असू द्या तर राष्ट्रपती. भारत एक राज्य आहे, लक्षात राहू द्या. घटक राज्य नाही म्हणत आहे मी, पूर्ण भारताचा विचार केला तर भारतीय राज्याचे प्रमुख राष्ट्रपती, लक्षात राहू द्या हे फॅक्ट्स. ठीक आहे. तर हे काय झाले, कार्यकारी मंडळ, हे कायदे मंडळ. आणि याच्यामध्ये हे जे कार्यकारी मंडळ आहेत यांचं जे क्वालिफिकेशन इथे काय म्हणताय की इथे तर तुम्हाला मंत्री बघायचं आहे, तर आपल्याला नॉर्मली काय वाटतं की तो लोकसभेचा सदस्य असलाच पाहिजे, यांच्यातून ते बनलेत ना मंत्रिमंडळ. तर आपण असं समजू की इथे 20 लोक त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतले, कुठले, इथलेच. ओके. पण कॅबिनेटमध्ये एकूण 22 लोक आहेत आणि त्याच्यातले जे 2 लोक आहेत ना त्यांनी डायरेक्ट रोडवरून घेतले. रोडवरून म्हणजे जे लोकसभेचे पण नाहीत आणि राज्यसभेचे पण नाही आहेत, नेते आहेत, महत्वाचे आहेत, काहीतरी फेमस झाले असतील, सोशल मीडियामुळे लोक फॉलो करत असतील. आणि मग एबीसीला वाटलं, एबीसी ही जी आघाडी तिला वाटलं की चला व्यक्ती सी आणि व्यक्ती डी आपण दोघांना पण काय करू, मंत्रालयात घेऊ. पण सी आणि डी ना लोकसभेचे सदस्य आहेत ना राज्यसभेचे सदस्य आहेत, मग कसं होणार. आणि प्राईम मिनिस्टर चॅप्टर आपण जेव्हा बघितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की संविधानामध्येही देखील सांगितलेले की कंपल्सरी नाहीये की तुम्ही लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्यच असला पाहिजेत जेव्हा तुम्हाला मंत्री किंवा प्रधानमंत्री व्हायचंय. बट एकदा जर तुम्ही पीएम बनताय किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये कोणताही मंत्री बनताय तुम्ही, तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला दोन्हीपैकी एका हाऊसवरती निवडून यावं लागेल. मग ते राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल. जसं की प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग सर जे होते त्यांची नियुक्ती पण याच प्रकारे झालेली. त्यांना नंतर राज्यसभेवरती घेतलं, डायरेक्ट पीएम केलं होतं आणि मग राज्यसभेवरती घेतलं होतं. तर असं बऱ्याच वेळेस तुम्हाला राज्यामध्ये खूप साऱ्या पाहायला मिळेल. आता तुम्ही कोविडच्या वेळेस बघताय, उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रामध्ये याच प्रकारे नियुक्ती झाली होती. आपल्या तिकडे लोकसभा राज्यसभा, आपल्याकडे विधानसभा विधान परिषद असते. तर ते दोन्हीचे सदस्य नव्हते, डायरेक्ट सीएम केल्यानंतर त्यांना अपॉइंट केलं गेलं. म्हणजे 2 हाऊसचा तुम्ही पीएम बना किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधला एखादा मंत्री बना, तुम्ही डायरेक्ट बनू शकता. पण 6 महिन्याच्या आत दोन्हीपैकी एका हाऊसमध्ये तुम्ही बसलेच पाहिजे, म्हणजे नियुक्त झालं पाहिजे. मग तुमचं हे पद पुढे चालू राहील किंवा ते सीज केलं जाईल. ठीक आहे. ही छोटीशी तरतूद लक्षात राहू द्या. बऱ्याचशा याला काय करतात एक्झाम मध्ये, याला
अटॅच बऱ्याचशा स्टेटमेंट दिल्या जातात तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. तर डोक्यामध्ये एकच लक्षात ठेवा, कायदे मंडळामध्ये दोन्ही हाऊस येतात, सत्ताधारी पण येतात आणि विरोधी पण येतात. आणि सत्ताधाऱ्यामधले काही ठराविक लोक हे काय बनतात, पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर, ज्यांचं काम असतं भारत सरकार चालवणं, ज्यांना आपण म्हणतो कार्यकारी प्रमुख, एक्झिक्युटिव्ह हेड्स. ठीक आहे, चलो आता पुढे जाऊया. नाव आर्टिकल 77, आर्टिकल 77. All executive actions of the government of India shall be expressed to be taken in the name of president. आर्टिकल 77 मधलं पहिलं क्लॉज सांगतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही करेल कुणाच्या नावाने करेल, राष्ट्रपतींच्या. बिकॉज प्रेसिडेंट इज अ नॉमिनल हेड. राष्ट्रपती काय आहेत, नाममात्र प्रमुख आहेत. पण प्रमुख तर आहेत ना, संविधानिक प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत आपल्या, तर सगळं काही त्यांच्या नावाने होतं. ठीक आहे, आर्टिकल 77 लक्षात राहू द्या. 77 काय म्हणतं, जे काय गोष्टी होतील ते राष्ट्रपतींच्या नावाने. द प्रेसिडेंट शाल मेक रूल्स फॉर द मोर कन्व्हिनियंट ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड द अलोकेशन अमॉंग मिनिस्टर्स टू द सेड बिझनेस. आपल्या भारत सरकारचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी राष्ट्रपती काय करू शकतात, राष्ट्रपती नियम बनवू शकतात आणि हे नियमाचं ते फॉलो पण करू शकतात. असं समजा की राष्ट्रपती हे मॉनिटर आहेत, आपल्या शाळेमध्ये असतात की नाही, शाळेच्या वर्गामध्ये मॉनिटर, तर राष्ट्रपती हे मॉनिटर आहेत आणि हे म्हणजे बाकी प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे काय झाले, विद्यार्थी झाले. किंवा आपण याला असं आणखी सोपं करू, राष्ट्रपती म्हणजे एक प्रकारे आपल्या वर्गातले शिक्षक आहेत, प्रमुख आहेत समजा ते, आणि प्राईम मिनिस्टर हे मॉनिटर आहेत. आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांमधलाच एक अपॉइंटमेंट केलेला असतो ना पुढे, की अरे बाबा तू सांभाळ, म्हणजे पीएम हे कोण झाले, समजा मॉनिटर झाले, आणि बाकी हे मंत्रिमंडळ म्हणजे विद्यार्थी. तर जे काही शिक्षकाला म्हणजे प्रेसिडेंटला जे काही बोलायचं असेल तो आधी मॉनिटरला बोलेल, मॉनिटर विद्यार्थ्यांना जे काही शिक्षकाचे बोलायचं असेल विद्यार्थी आधी मॉनिटरला बोलतील, पुन्हा मॉनिटर शिक्षकाला. असं यांचं ट्रान्झॅक्शन चालतं. ठीक आहे, आणि हे ट्रान्झॅक्शन कसं चालवं, याचं काम कसं बनावं, यासाठी कोण, हे शिक्षक म्हणजे राष्ट्रपती काय बनवणार, नियम बनवणार आणि त्यांना तो फॉलो पण करून घेणार. बघा इथे दिले पण आहे, ऍज पर आर्टिकल 77(3) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल्स 1961 हॅज बीन मेड. 1961 मध्ये या प्रकारचे नियम बनविले गेलेले आहेत, ज्याला राष्ट्रपती काय करतो, फॉलो करून घेतो. ओके, म्हणजे तिथला बॉस राष्ट्रपती आहे. नॉमिनल असला तरी पूर्ण नियम बनवणं आणि फॉलो करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. नाव आर्टिकल 77 झालं, राष्ट्रपतीला त्यांनी प्रमुख केलं, त्यांच्या नावाने सगळ्या गोष्टी चालणार, ते नियम बनवणार, नियमाचं फॉलो पण करून घेणार. आर्टिकल 78 काय म्हणतं, इट शाल बी द ड्युटी ऑफ प्राईम मिनिस्टर. आता पीएम साठी आर्टिकल खूप महत्वाचं आहे. काय ड्युटी आहे, जे मी तुम्हाला सांगितलं ना आता, की ट्रान्झॅक्शन जे करायचे, राष्ट्रपती पीएम पासून सीओएम पासून वापस पीएम पासून वापस प्रेसिडेंट, या प्रकारे ट्रान्झॅक्शन चालतं. तर काय करायचंय, इट शाल बी द ड्युटी ऑफ प्राईम मिनिस्टर. काय, फर्स्ट टू कम्युनिकेट टू द प्रेसिडेंट all decisions of council of ministers relating to the administration of the affairs of the union and proposals for legislation. म्हणजे प्रेसिडेंट आणि हे पीएम आणि हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर ह्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या ज्या काही डिसिजन्स असतील, जे काही निर्णय असतील, ते काय करतील, राष्ट्रपती काउन्सिल ऑफ मिनिस्टर पीएमला आणि पीएम राष्ट्रपतीला कळवेल. प्लस या विविध विषयांचे जे मंत्री जे आहेत त्यांना त्या मंत्रालयासाठी कायदे पण पेश करावे लागतात, बिल पेश करावे लागतात लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. तर याची बद्दलची पण माहिती हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर पीएमला देतील आणि पीएम राष्ट्रपतीला देतील, हे सांगितलेलं आहे. सेकंड आहे टू फर्निश सच इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द अफेअर्स ऑफ द युनियन अँड प्रपोजल्स फॉर लेजिस्लेशन ऍज द प्रेसिडेंट मे कॉल फॉर. इथे सांगितलेलं आहे की जी काही माहिती राष्ट्रपतींना लागेल, कशाच्या संदर्भात, रिलेटिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन. तर ही सगळी माहिती राष्ट्रपतींसमोर मांडण्याचं काम कोण करेल, प्राईम मिनिस्टर करतील. म्हणजे राष्ट्रपती विशिष्ट इन्फॉर्मेशन पाहिजे असल्यास तर तशी ते काय करतील, ऑर्डर देतील. पण ही ऑर्डर डायरेक्ट मंत्र्याला जाईल का, नाही, तर ही ऑर्डर राष्ट्रपतीकडून पीएमला जाईल. आणि समजा त्या संबंधित विभागाचा जो काही मंत्री आहे एक्स नावाचा, तो एक्स नावाचा मंत्री पीएमला सांगेल की हा राष्ट्रपतीला असं सांगा, किंवा माझा असा प्लान आहे किंवा असा डिसिजन आहे, मग ह्या गोष्टी पीएम राष्ट्रपती समोर ठेवतील. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरच राष्ट्रपतींकडे इन्फॉर्मेशन पाठवतोय, फक्त एवढंच नाहीये, ते तर होतच, पण राष्ट्रपती पण इन्फॉर्मेशन मागवू शकतात. पण कुणा थ्रू मागवणार, पीएम थ्रू मागवणार. ते सुद्धा कोण करतं, क्लिअर, आर्टिकल 78 क्लिअर करतं.
थर्ड सांगितलेलं तिथे खाली, इफ द प्रेसिडेंट सो रिक्वायर्स, जर राष्ट्रपतीला वाटलं, टू सबमिट फॉर द कन्सिडरेशन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स एनी मॅटर ऑन विच अ डिसिजन हॅज बीन टेकन बाय मिनिस्टर बट विच हॅज नॉट बीन कन्सिडर्ड बाय द काउन्सिल. ओके, आता होतं काय माहितीये का, काउन्सिल ऑफ मिनिस्टर कोणतेही डिसिजन घ्यायचे तर आपल्या कॅबिनेटला ते सँक्शन करावे लागतात. कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळातलाही कोर भाग, आणि आहे बाकीचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर बऱ्याच वेळेस समजा आता इथे तोच एक्स नावाचा मंत्री आहे, त्यानं काही पर्यावरणासाठी काही पॉलिसी बनवलेली आहे. ओके, अतिशय उत्कृष्ट पॉलिसी आहे, एकदम भारी पॉलिसी आहे, काय त्याच्या बऱ्याचशा त्यांनी ऍडव्हान्स गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. बट त्याची ही जो निर्णय, त्याचं ही जी डॉक्युमेंट आहे ना, ती अजून चर्चेमध्ये नाही आली, म्हणजे चर्चेला घेतली नाही मंत्रिमंडळाने, फक्त त्यानं बनवलंय आणि ही माहिती कळली राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपतीला वाटतंय की ही पॉलिसी यांनी चर्चा करो किंवा नाही करो, डिसिजन घेऊ किंवा नाही घेऊ, मला ती बघायची नेमकं ती पॉलिसी काय. मग लगेच प्रेसिडेंट काय करतील, पीएमला सांगतील की ती पॉलिसी, ते काय जे काय ड्राफ्ट असेल ना ते माझ्याकडे आणून द्या. मग अशा वेळेस काय करणार, तो मंत्री तो ड्राफ्ट पीएमला देतील, पीएम तो ड्राफ्ट राष्ट्रपतींना देतील. म्हणजे मंत्रिमंडळाचा एखाद्या विषयावरती, एखाद्या गोष्टीवरती डिसिजन झालेला नसला तरी ती गोष्ट राष्ट्रपती स्वतःकडे ती माहिती मागू शकतात आणि पीएमला ती देणे आहे राष्ट्रपतीला. ठीक आहे, चलो आता पुढे जाऊ. आर्टिकल 78 खूप महत्वाचं होतं, व्यवस्थित बघून घ्या, नोट्स दिलेल्या आहेत मराठी इंग्लिश मध्ये. ह्या आर्टिकल 88 आपल्याला पाहायचं आहे. एव्हरी मिनिस्टर अँड द अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, एव्हरी मिनिस्टर म्हणजे कोण, काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये, आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे आपले भारताचे, मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो, आर्टिकल 76 अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाच्या भारताचे महान्यायवादी. ओके, हे सुद्धा एक्झिक्युटिव्हचा पार्ट असतात. असं समजा सरकारचे वकील. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया शॅल हॅव द राईट टू स्पीक इन अँड अदरवाइज टू टेक पार्ट इन द प्रोसिडिंग्स ऑफ आयदर ऑफ द हाऊस, एनी जॉईंट सिटिंग ऑफ द हाऊसेस अँड एनी कमिटी ऑफ द पार्लमेंट which he may be named a member but shall not be entitled to vote. इथं थोडक्यात सांगितलेलं आहे की प्रत्येक मंत्री प्लस अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे महान्यायवादी हे लोकसभेच्या बैठकीत डायरेक्ट जाऊ शकतात, भाग घेऊ शकतात, राज्यसभेच्या बैठकीत जाऊ शकतात, भाग घेऊ शकतात. म्हणजे कोणत्या पण हाऊसच्या, आता एज आहे तो कोणत्या हाऊसचा नसतो, पण मंत्री लोकसभेत जाऊ शकतो किंवा राज्यसभेत जाऊ शकतो. बट तो आयदर ऑफ द कोणत्या पण हाऊसमध्ये जाऊ शकतो, एज आहे पण कोणत्या पण हाऊसमध्ये जाऊ शकतो, आणि त्या जी काही प्रोसिडिंग चालू असेल, मीटिंग चालू असेल, तिला तो उपस्थित राहू शकतो. प्लस जेव्हा या दोन हाऊसेसची जॉईंट मीटिंग बनते त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त बैठक किंवा संयुक्त अधिवेशन. अशा संयुक्त अधिवेशनाच्या वेळेस पण हे दोघ जण उपस्थित राहू शकतात. बट इथे लक्षात ठेवा की हे लोक लोकसभा, राज्यसभा, संयुक्त अधिवेशन, संसदीय समित्या याच्यामध्ये उपस्थित राहू शकतात, म्हणजे प्रेझेंट राहू शकतात, बट वोट नाही करू शकणार, कारण की ते तिथले मेंबर्स नाहीत किंवा त्यासाठी ते नाही. आता लोकसभेचा मेंबर राज्यसभेमध्ये जाऊन कसा वोट करेल, बरोबर की नाही. आणि लोकसभेचा असेल तर त्याला तो हक्क पण आहे, तो उपस्थित पण राहणार, तिथे वोटिंग पण करणार. ओके, पण दुसऱ्या ऑर्गन मध्ये तो जाऊ शकतो, पार्टिसिपेट करू शकतो, वोटिंग नाही करणार. ओके, आणि हे जे आहे तो कुठेच वोटिंग करू शकत नाही. देन आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिनिस्टर्स, मंत्र्यांची जबाबदारी. तर पहिली आहे कलेक्टिव्ह, सामुदायिक रिस्पॉन्सिबिलिटी. काय ते बघूया. द प्रिन्सिपल ऑफ सामुदायिक जबाबदारी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, इज ऍट द हार्ट ऑफ आवर पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. आपल्या संसदीय शासन पद्धतीच्या अत्यंत मुख्य म्हणजे हृदयासारख्या स्थानी काय आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. कारण की जबाबदारी नसेल मित्रांनो तर हुकुमशाही आणि लोकशाहीमध्ये काय फरक लागेल. निवडून दिला आपण 5 वर्षासाठी एखाद्या पक्षाला, एखाद्याला, आणि मनमानी करू लागले तर जबाबदारी असली पाहिजे ना. आणि बघा ना, आता समजा आपण बस ढकलतोय, लक्षात राहू द्या, आपण काय करतोय, गाडी बंद पडली आणि बस ढकलतोय, आणि आपल्यातले काही प्रवासी, समजा आता बस 50 लोकांनी भरलेले होते आणि त्यातले काही म्हातारे लोक आहेत, लहान लेकरे जे खाली उतरू शकत नाहीत, मग ते गाडीतच राहिले. ओके, म्हणजे जे अदर मेंबर्स आहेत लोकसभेचे असं समजा. मग आपल्यासारखे काही तरुण होते जे धक्का मारू शकतात बसला, ते बाहेर आले आणि आपण सगळेजण धक्का मारतोय. आता काही लोक ताकद लावून धक्का मारतात आणि काही लोक फक्त काय करतात, नाटक करतायत, ताकद लावण्याचं हे करतायत. मग ह्याच्यामध्ये काय झालं, सामुदायिक जबाबदारी होती पण त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटीच नाही, फक्त धक्का मारण्याचं नाटक करतायत. मग बस पुढे जाईल का? आणि बस पुढे न गेल्याची जबाबदारी ही सगळ्यांवरती असणार, सगळ्यांना शिक्षा होणार. आता काय होईल, आता जे नाटक करत होते ते पण ताकद लावायला लागतील. तर जबाबदारी असणं हे खूप महत्वाचं आहे.
आणि काहीच टेन्शन नाही, आपलं कोणी मध्ये बसमध्ये बसलेलं नाहीये, फक्त लावा आपलं काय करा, नाटक करा, असं जर असेल आणि जबाबदारी नसेल कोणाची कोणाप्रती, तर ते फक्त नाटक करत राहील, बस पुढे जाणार नाही, तिथेच अडकून राहील गाडी. आणि जर बस पुढे पाठवायची तर जेवढे धक्का मारणार आहेत सगळ्यांना रिस्पॉन्सिबल ठरावं लागेल, सर्वांना जबाबदार ठरावं लागेल. आणि एखादी गोष्ट नाही पूर्ण होत तर सगळ्यांवरती ऍक्शन घेतली जाणार. मग काय होईल, मग सगळेजण ताकद लावून धक्का मारायचा प्रयत्न करतील. पण तरी इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी थोडी का होईना तिथे थोडं तरी लूपहोल मिळतच लोकांना. ठीक आहे, असो. बट आपल्या पार्लमेंटरी सिस्टम मध्ये या गोष्टीला, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीला लोकशाही आहे आणि जबाबदारी असलीच पाहिजे, त्याच्यामुळे खूप महत्वाचं स्थान आहे. सो याच्यासाठी आर्टिकल 75 बघा, आपण जे बघितलेलेच आहे, clarifies that the entire council of ministers, मगाशीच आपण ही प्रोव्हिजन बघितली की entire council of ministers is collectively responsible to the house of the people, म्हणजेच लोकसभा. On the other hand, council of ministers can also advise the president to dissolve the Lok Sabha and call for fresh elections. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना सरकार बरखास्त करण्याची काय करते, लोकसभा बरखास्त करण्याची रिक्वेस्ट करू शकतात. आणि तसं झालं तर मग फ्रेश नव्याने इलेक्शन घ्यावे लागतात. ठीक आहे. इवन इफ कॅबिनेट मिनिस्टर डिसएग्री विथ इच अदर ड्युरिंग अ कॅबिनेट मीटिंग, द डिसिजन मेड बाय द कॅबिनेट आर स्टील बाइंडिंग ऑन द कॅबिनेट मिनिस्टर्स अँड अदर मिनिस्टर्स. आता हे असतं मंत्रिमंडळ, ज्याच्यामध्ये कमीत कमी 60-65 लोक आहेत. आणि ह्या 60-65 लोकांचं पण जे ठराविक 20-25 लोक आहेत त्यांचं बनतं कॅबिनेट. आपण म्हणतो ना, अरे आपल्या ह्या खासदाराला कॅबिनेट मिळाले का रे, आपल्या आमदाराला कॅबिनेट मिळणं म्हणजे त्या कोर बैठकीचा भाग होणं, जे डिसिजन घेतात, ज्यांच्याकडे खरी ताकद असते. कॅबिनेट म्हणलं की सगळ्यात पॉवरफुल, आणि त्या कॅबिनेट मध्येही सगळ्यात पॉवरफुल असतं किचन कॅबिनेट. हे पण आपण पुढे बघू. चलो, तर कॅबिनेट मध्ये आता समजा इथे कोण आहेत, इथे 10 लोक आहेत, त्यांची मीटिंग चालू आहे. आता याच्यापैकी जो एक्स नावाचा व्यक्ती आहे, त्याला एक्स नावाचा आणि समजा एक्स नावाचा आणि वाय नावाचे जे व्यक्ती आहेत, या दोघांना जो डिसिजन आता तिथे चालू आहे, समजा तिथे आहे, समजा एखादी टॅक्स संदर्भामध्ये एखादी पॉलिसी बदलायची आहे टॅक्स संदर्भात, आणि एक्स आणि वायला ती मान्य नाही, आवडत नाहीये. बट 8 लोक म्हणले की नाही करायचंच आहे, यस. मग याचा अर्थ कॅबिनेटचा डिसिजन झाला की टॅक्स मध्ये बदल केला जाणार. ह्या दोघांना मान्य असो नसो, हा 10 लोकांचा डिसिजन आहे असं समजलं जातं, लक्षात राहू द्या. आणि याच्यातून आणखी काय जळते, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारी, याच्यातूनही निदर्शनास येते. चल पुढे जाऊ. एव्हरी मिनिस्टर इन द गव्हर्नमेंट हॅज टू सपोर्ट द कॅबिनेट डिसिजन बोथ इनसाइड अँड आउटसाइड द पार्लमेंट. तर प्रत्येक मंत्र्याला तो मंत्र्याला काय करायचंय, आपल्या मंत्री म्हणजे कोणाचा असेल, सरकारचा मंत्री असेल, सरकार असेल म्हणूनच मंत्री बनलाय ना तो, तर त्याला काय करायचं, सपोर्ट करायचंच आहे कॅबिनेटच्या डिसिजनला. मग संसदेच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल, म्हणजे ऑफिशियली फक्त आता लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये उपस्थित आहे, आपला मेन मुख्य मंत्री जो आहे तो असं बोलला, आमच्याला ठीक आहे, बाहेर गेल्यानंतर विरोध केला, असं नाही. ते जनतेचं सरकार आहे, जनतेने वोटिंग करून दिलेले तुम्हाला, तुम्ही निर्णय घेतायत, तर इकडे एक आणि बाहेर एक असं म्हटलं तर सरकार काय अस्थिरतेनं चालेल. तर तुम्हाला काय करायचंय, ऍग्री राहायचंय पूर्ण आपल्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर. मग तुम्हाला प्रश्न पडेल की एखादा मंत्री ऍग्री होत नसेल तर, एखादा तोच मग समजा एक्स नावाचा व्यक्ती तो ऍग्री होतच नाहीये, नाही म्हणतो आम्ही सरकार सोबत नाहीये, माझा ह्या गोष्टीला विरोध आहे, असं जर तो म्हणून लागला, वारंवार गोष्टी होत आहेत अशा, तर अशा वेळेस प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान राष्ट्रपतीला सल्ला देतात की एक्सला काढून टाका, किंवा त्याच्या आधी रिक्वेस्ट करतील पीएम कुणाला, ते एक्सला, की बाबा तू राजीनामा दे, तुला आवडत नाही ना, तू निघ, राजीनामा दे आणि जा. आणि तसं पण तो करत नसेल तर राष्ट्रपती त्या एक्सला काढून टाकू शकतात, ऑन द ऍडवाइस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. चलो, इफ एनी मिनिस्टर डज नॉट अग्री विथ अ कॅबिनेट डिसिजन अँड कॅनॉट डिफेंड इट, ही मस्ट स्टेप डाऊन, त्याला राजीनामा द्यावा लागेल. लाईक डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुद्धा 1953 मध्ये राजीनामा दिला. ते आपले पहिले इलेक्टेड म्हणजे निवडून आलेल्या पहिल्या सरकारचे पहिले कायदा मंत्री होते, आणि त्यांचं आणि सरकारचं जे जमलं नाही किंवा आपण डिसएग्रीमेंट झाली ती झाली हिंदू कोड बिल. आता आपल्याकडे आणखी अजून सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं नाहीये, सगळ्यांसाठी समान कायदे आलेले नाहीये, हळूहळू ग्रॅज्युअली ते होतील. त्याला खूप मोठे आपले बरेचसे लेक्चर्स होणार आहेत त्याच्यावरती, खूप सारी चर्चा होणार आहे त्याच्यावरती, पुढे आपण बघणार आहोत. बट हिंदू कोड बिल म्हणजे काय, विशिष्ट कायदे हिंदू वर्गासाठी जे असणारे होते. आता त्याच्यात
डॉक्टर बी आर आंबेडकरांचा विरोध होता आणि म्हणून त्यांनी काय केलं, ठीक आहे माझं आणि सरकारचं जमत नाही ना त्या गोष्टीवरून, म्हणून त्यांनी डायरेक्ट राजीनामा दिला. म्हणजे जेव्हा मंत्र्याची डिसअग्रीमेंट असेल तेव्हा त्याला काय करावं लागतो, राजीनामा द्यावा लागतो. आणि तसं आपल्याला उदाहरण डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या काळामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर सी डी देशमुखनं सुद्धा अशाच काही, त्याचं मला रिझन कळालं नाही, पण डिसअग्रीमेंटमुळे त्यांनी सुद्धा काय केलं होतं, राजीनामा दिला होता. तर हे आपल्याला उदाहरणं सुद्धा पाहायला मिळतात. आणखी 2-4 उदाहरणं आहेत असे बरेचसे ना. आता आपल्याला अत्यंत महत्वाचा भाग बघायचा आहे, टाइप्स ऑफ मिनिस्टर्स, मंत्र्यांचे प्रकार. ओके, आता नेहमी इलेक्शन झालं की आपण लागतं ना, आपल्या एरियामधला जर एखादा प्रॉमिनंट लीडर असेल तर कोणतं खातं मिळते त्याला बघ, कॅबिनेट मिळते का त्याला बघ, ओके स्टेट मिनिस्टर मिळाले का, ओके कॅबिनेट मध्ये नाहीये का, नेहमी चर्चा असतात की नाही इलेक्शन झाल्यानंतर. तर आपल्याला हे माहित पाहिजे की आपल्या भारत सरकारची जी सगळ्यात पॉवरफुल बॉडी आहे, ज्याला आपण म्हणतो मंत्रिमंडळ, तर हे नेमकं मंत्रिमंडळ कोणाचं मिळून बनतं आणि कोणकोणत्या प्रकारचे मंत्री असतात. तर ब्रॉडली जर बघायला गेलं तर 3 प्रकारचे मंत्री असतात. एक असतात कॅबिनेट मिनिस्टर, ज्यांच्याकडे डायरेक्ट काय केला जातो, काही महत्वाचे विषय, काही महत्वाचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे सोपवले जातात. दुसरे असतात मिनिस्टर ऑफ स्टेट आणि तिसरे असतात डेप्युटी मिनिस्टर. आता बऱ्याच वेळेस काय वाटतं, राज्यमंत्री किंवा मिनिस्टर ऑफ स्टेट, आता नवीन स्टुडंटला काय वाटतं राज्यमंत्री म्हणजे काय, राज्याचे असतील का, महाराष्ट्रातून गेलेले, गुजरात मधून गेलेले असतील का. पण लक्षात राहू द्या मित्रांनो, केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, या 3ही टाईपचे मिनिस्टर दोन्ही ठिकाणी असतात. म्हणजे केंद्रामध्ये पण कॅबिनेट मिनिस्टर आहे, केंद्रामध्ये पण मिनिस्टर ऑफ स्टेट आहे आणि केंद्रामध्ये डेप्युटी मिनिस्टर पण आहे. तसंच राज्यामध्ये पण कॅबिनेट मिनिस्टर असतो, राज्यामध्ये पण मिनिस्टर ऑफ स्टेट असतो आणि राज्यामध्ये पण डेप्युटी मिनिस्टर असतो. तर इथे जो मिनिस्टर ऑफ स्टेट हा शब्द आहे तो राज्यातून तिकडे गेला याच्यासाठी नाहीये. मिनिस्टर ऑफ स्टेट काय असतं ऍक्च्युअली, आता तुम्हाला इथे व्यवस्थित दाखवतो, सांगतो. सगळ्यात आधी होतं काय, तर ज्याची सरकार आहे, ज्याला विशेष, ज्याला बहुमत मिळालेले लोकसभेमध्ये त्यांचं सरकार बनतं आणि त्यातल्या काही लोकांचं 10 ते 15 लोक, जे 15-20 लोक असतात, जे खूप पॉवरफुल आहेत, प्रॉमिनंट आहेत आणि इन्फ्लुएन्शियल नेते आहेत, त्यांची काय होते, कॅबिनेट मिनिस्टर म्हणून नियुक्ती होते. आता हे झाले ऍक्च्युअली सगळ्यात पॉवरफुल लोक आपल्या केंद्र सरकारमधले. यांना काय केलं जातं, त्यांना विविध विषय दिले जातात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, विना विषय, विना सब्जेक्ट सत्ता चालवली जाते का, नाही. विना विषय सत्ता चालवली जात नाही. भारतामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काय विषय आहेत. हातामध्ये पेन आहे, एज्युकेशन आहे, एज्युकेशन मिनिस्ट्री आहे. हे पेन बनवण्याची इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री मिनिस्ट्री पण आहे, इंडस्ट्रीसाठी पण मंत्रालय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या तरी विषयाच्या खाली येते. तर त्या विषयाचा जो मेन बॉस असतो तो झाला कॅबिनेट मिनिस्टर. पण आता भारताची लोकसंख्या बघता, ती जबाबदारी, त्या खात्याची, त्या विषयाची जबाबदारी बनता, त्या विषयामध्ये सुद्धा खूप सारे काय येतात, सब विषय येतात, सब सब्जेक्ट येतात. जसं की आता मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे, तर त्याच्यामध्ये टॅक्स येतं, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे टॅक्स मध्ये पण डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स आलं, देन बजेट इस्टिमेट त्याच्यामध्ये आलं, पॉलिसी मेकिंग आलं त्याच्यामध्ये विविध याच्यासाठी, फायनान्ससाठी. तर विषयामध्ये सुद्धा काय असतात, सब सब्जेक्ट असतात, सब विषय असतात. आणि मग एक कॅबिनेटचं ठीक आहे, XYZ कडे कॅबिनेट दिलं, ते XYZ कडे काय दिलं आपण, फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स दिलं. पण तो एकटा XYZ सगळ्या गोष्टी नाही हँडल करू शकत. म्हणून अरे फायनान्स मिनिस्ट्री खूप मोठी आहे, एक काम करू, XYZ ला आपण कॅबिनेट देऊ आणि जे ABC आहे आणि LMN आहेत, या दोघांना आपण काय करू, मिनिस्टर ऑफ स्टेट करून टाकू. मग हे दोघं काय करणार, हे दोघांकडे याच्यातले सब सेक्शन दिले. म्हणजे मंत्रालयामधले जे डिपार्टमेंट असतात, जे सब सेक्शन असतात, ते कुणाला दिले जातात, मिनिस्टर ऑफ स्टेटला दिले जातात. मग हे मिनिस्टर ऑफ स्टेट काय करणार, हे रिपोर्ट करणार आधी कुणाला, त्यांच्या मंत्र्याला. जो मिनिस्टर कोण आहे, XYZ आहे, ते लोक XYZ ला रिपोर्ट करणार, XYZ PM ला करणार आणि PM कुणाला करणार, राष्ट्रपतींना. तर थोडक्यात जे शासन चाललं जातं ते असं चाललं जातं. राष्ट्रपती आहेत ज्यांना सगळी माहिती पाहिजे, पण राष्ट्रपती मंत्र्याला बोलू शकत नाहीत. राष्ट्रपतींना जी काय माहिती पाहिजे ती कोण देणार, प्राईम मिनिस्टर देणार. पण प्राईम मिनिस्टर कुठून ही माहिती आणतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर कडून. पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे काय, आपलं मंत्रिमंडळ. पण मंत्रिमंडळामध्ये सगळे एका लेवलचे नाहीयेत, सगळ्यात मोठ्या लेवलला कोण आहे, कॅबिनेट. कॅबिनेटमध्ये जो मंत्री असतो तो खूप पॉवरफुल असतो, पूर्ण विषयच त्याच्याकडे आलेला असतो. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं कोणतं, फायनान्स, वित्त. तर वित्त मंत्र्याकडे पूर्ण फायनान्स आहे. पण
पण वित्त मंत्रालयाच्या अधीन खूप काही गोष्टी येतात. टॅक्स येतो, रेव्हेन्यू आपण ज्याला म्हणतो, देन बजेट इस्टिमेशन वगैरे आलं त्याच्या डिपार्टमेंटचं, फ्युचर म्हणजे काय करायचं, किती इस्टिमेट होणार आहे, काय सगळ्या गोष्टी आल्या, पॉलिसी फॉर्म्युलेशन, वेगवेगळे डिपार्टमेंट्स, इतर मंत्रालयाशी असलेले संबंध, म्हणजे त्या विषयांमध्ये सुद्धा काय सब विषय आहेत. आणि तो एक त्या व्यक्ती, आता इथे मिनिस्टर ऑफ फायनान्स समजा XYZ ला केलेलं आहे आपण, XYZ सगळं काही सांभाळू शकणार नाही. आणि शेवटी अलायन्स आघाड्याचं सरकार आहे, खूप साऱ्या लोकांना भरती करावं लागतं, एखाद्याला दिलं नाही तो नाराज होतो, तो म्हणतो की मी जातो सरकारमधून, मी नाही देत सपोर्ट, असं पण होतं. तर चलो ठीक आहे बाबा, तुला पाहिजे ना, मग तू काय कर, इकडे जा. म्हणून आपण काय केलं, समजा ABC ला राज्यमंत्री बनवलं, मिनिस्टर ऑफ स्टेट बनवलं, आणि MNO ला आपण काय केलं, त्याला आपण राज्यमंत्री बनवलं. कुणाच्या अधीन? फायनान्स, मिनिस्टर ऑफ फायनान्सच्या अधीन. तर हे जे ABC आणि MNO आहेत, यांनी या टॅक्स बद्दल म्हणा, बजेट इस्टिमेशन बद्दल म्हणा, हे कुणाला देतील रिपोर्ट, अहवाल कुणाला देतील, हे अहवाल देतील XYZ ला, कारण की ते त्याचे सबऑर्डिनेट झाले राज्यमंत्री. आणि यांचे पण सबऑर्डिनेट असतात, ते असतात डेप्युटी मिनिस्टर. या विषयांमधले पण सब विषयांमधले पण सब विषय दिले जातात डेप्युटी मिनिस्टरकडे, उपमंत्री आपण ज्याला म्हणतो. तर कॅबिनेट मंत्री, मग राज्यमंत्री, मग उपमंत्री. म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस, DCP, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, आणि असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. आहे का ना अशा 3 पायऱ्या? तशा ह्या 3 पायऱ्या, कॅबिनेट मिनिस्टर, मिनिस्टर ऑफ स्टेट आणि डेप्युटी मिनिस्टर. ते डेप्युटी मिनिस्टर सगळ्यात खाली आले, मग मिनिस्टर ऑफ स्टेट, आणि सगळ्यात वरती कॅबिनेट मिनिस्टर. या प्रकारे शासन चालतं. तर नवीन स्टुडंटला काय वाटतं की मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यातून गेलेले आहेत का? राज्यातून गेलेले नाहीयेत, हे त्यांच्या दर्जानुसार त्यांना नावं दिलेली आहेत. तर मिनिस्टर ऑफ स्टेट तुम्हाला म्हटलं की अरे हा मिनिस्टर ऑफ स्टेट झालाय, तर लगेच तुमच्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे की हा कॅबिनेटच्या खाली तो आलाय, कॅबिनेट मिनिस्टरच्या तो डेप्युटी लेवलला आलाय. आणि त्याच्याही डेप्युटी लेवलला कोण असतं? डेप्युटी मिनिस्टर. कॅबिनेट, मिनिस्टर ऑफ स्टेट आणि डेप्युटी मिनिस्टर. इथे आणखी एक कॅटेगरी असते. ओके, आधी हे ट्रान्झॅक्शन पूर्ण करू. तर ABC, MNO अहवाल कुणाला देणार, रिपोर्ट कुणाला देणार? हे रिपोर्ट देणार PM ला, सॉरी XYZ ला, म्हणजे मिनिस्टर ऑफ फायनान्सचा जो मिनिस्टर आहे त्याला देणार. आणि समजा आता त्या फायनान्स, मिनिस्टर ऑफ फायनान्स बद्दल राष्ट्रपतींना माहिती पाहिजे. राष्ट्रपती डायरेक्ट XYZ ला म्हणणार नाही, अरे ती फाईल दे रे. राष्ट्रपती म्हणतील PM ला की मला ती टॅक्स रिलेटेड फाईल आणून द्या. तर PM विचारतील कुणाला? XYZ ला, दे रे ती फाईल. मग XYZ कुणाला विचारेल? या ABC ला टॅक्स रिलेटेड फाईल दे. मग ABC ही फाईल देणार XYZ ला, XYZ फाईल देईल PM ला, आणि PM कडून जाईल प्रेसिडेंटकडे. म्हणजे प्रेसिडेंट डायरेक्ट मंत्र्यांशी संबंध साधत नसतो, तो PM तून संबंध साधत असतो. ठीक आहे, तर या प्रकारे. आणि आणखी आता कॅबिनेट मिनिस्टर, मिनिस्टर ऑफ स्टेट, डेप्युटी मिनिस्टर यांच्याशिवाय आणखी एक कॅटेगरी असते, ती असते मिनिस्टर ऑफ स्टेट. सेम मिनिस्टर ऑफ स्टेट बट इंडिपेंडेंट चार्ज. म्हणजे यांच्याकडे काय केलं जातं, आता समजा एखादी मंत्री आहे, फायनान्स मिनिस्टर घ्या, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री घ्या, पर्यावरण मंत्रालय, आणि समजा पर्यावरण मंत्री आहे PYQ, हा कोण आहे? पर्यावरण मंत्री आहे समजा. तर ह्याच्यामध्ये पर्यावरण मंत्र्यामध्ये पण खूप सारे विषय येतात, खूप सारे सब विषय येतात, फॉरेस्ट वगैरे. तर त्यामध्ये काही विषय बायोडायव्हर्सिटी असेल, अॅनिमल्स वगैरे असतील, त्यासाठी काय केलं आपण? मिनिस्टर ऑफ स्टेट बनवले, मिनिस्टर ऑफ स्टेट बनवले यांच्यासाठी. बट हे जे तिसरं समजा फॉरेस्ट खातं जे होतं, तर फॉरेस्ट साठी आपण काय केलं? मिनिस्टर ऑफ स्टेट अपॉइंट केला. पण फॉरेस्ट खातं कोणाला वाटलं? PM ला वाटलं की अरे हे खूप महत्वाचं आहे आणि हे महत्वाच्या व्यक्तीकडे दिलं पाहिजे. आहे इथं PYQ त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे, त्याच्याकडे पूर्ण पर्यावरणच त्याच्याकडे आहे, पण त्या पर्यावरणामधलं फॉरेस्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण आपण एखाद्या चांगल्या लीडरला देऊन टाकू. म्हणून PM न काय केलं? मिनिस्टर ऑफ स्टेट अपॉइंट केला. समजा त्याचं नाव आपण देऊ DEF. हा जो डेफ आहे, त्या डेफला PM न काय केलं? फॉरेस्टचा मिनिस्टर ऑफ स्टेट बनवलं, पण कंसात लिहिलं इंडिपेंडंट चार्ज, IC, इंडिपेंडंट चार्ज. हे पण मिनिस्टर ऑफ स्टेट आहे, हा पण मिनिस्टर ऑफ स्टेट आहे, पण हे रिपोर्ट करणार कोणाला? PYQ ला. पण याच्याकडे काय केलंय? याच्याकडे इंडिपेंडंट चार्ज दिलाय. याचा अर्थ जो डेफ आहे म्हणजे DEF आहे, हा डायरेक्ट रिपोर्ट करेल PM ला, आणि PM राष्ट्रपतीला. म्हणजे जो ज्यांच्याकडे, ज्या मिनिस्टर ऑफ स्टेट कडे इंडिपेंडंट चार्ज असतो ना, ते मंत्री लोक त्यांच्या मंत्र्याला म्हणजे कॅबिनेट मंत्र्याला रिपोर्ट करत नाहीत, ते डायरेक्ट PM ला रिपोर्ट करतात. आणि लक्षात राहू द्या, जी कॅबिनेटची मीटिंग असते ना, त्याला मात्र हे मिनिस्टर ऑफ स्टेट, हे मिनिस्टर ऑफ स्टेट इंडिपेंडंट चार्ज किंवा ह्यांच्या खाली जो डेप्युटी मिनिस्टर असतो, हे तिघं पण उपस्थित राहत नसतात. हा, त्यांच्याकडून जर काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना बोलवलं जातं,
पण त्यांना हक्क नाही येतो की प्रत्येक बैठकीला ते कंपल्सरी उपस्थित राहायचं आहे त्यांना नाही. तर कॅबिनेटच्या बैठकीला फक्त कॅबिनेट वरचे जे असतात ना, सगळ्यात वरचे मंत्री 10-15 लोक तेच असतात. तर कॅबिनेटची मीटिंग म्हणजे कोण, प्रॉमिनंट ज्यांच्याकडे खाते आहे, डायरेक्ट पूर्ण खातं ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते आले कॅबिनेट मिनिस्टर. तर मिनिस्टर ऑफ स्टेट, डेप्युटी मिनिस्टर हे त्या मीटिंगला नसतात. पण कॅबिनेट मिनिस्टर्स जे काही निर्णय घेतील ते ह्या सगळ्यांना मान्य असतो. मग ह्यांना स्वतःला पर्सनली मान्य असू द्या किंवा नका. आणि हे तर लक्षात काय ठेवायचंय, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, कारण की सगळे काय सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार आहे. तर हे 3 टाईप होते मंत्र्यांचे, कॅबिनेट, देन मिनिस्टर ऑफ स्टेट्स, देन डेप्युटी मिनिस्टर. त्याच्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल असतात कॅबिनेट. आता किचन कॅबिनेट हा शब्द पण तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल, किचन कॅबिनेट. तर किचन कॅबिनेट काय असतं, आता मी तुम्हाला काय म्हटलं की सगळ्यात पॉवरफुल कोण असतं, तर कॅबिनेट मिनिस्टर असतात. त्याच्यामध्ये किती 15 ते 20 लोक असतात जे सगळ्यात प्रॉमिनंट लीडर्स असतात, ज्यांच्याकडे खाते दिले जातात वेगवेगळे. बट या 15-20 लोकांमध्ये पण 2 ते 4 लोकांचाच गट असतो. म्हणजे त्याच्यामध्ये असतो प्राईम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर पंतप्रधानाच्या विश्वासातले 2-3 जण. याला बोलतात किचन कॅबिनेट. सगळ्यात पॉवरफुल लोक समजा देशातलं हे, म्हणजे काही पण करायचे, कोणत्याही महत्वाच्या एखाद्या गोष्टी आली, एखाद्या वॉर लाईक सिच्युएशन आलेली आहे किंवा एखादी आपत्ती आलेली असेल किंवा कोणताही एक सडन डिसिजन घ्यायचा आहे आणि तो गुप्तता राखून घ्यायचा आहे, बाकी लोकांना कळायचं नाही, कारण की विश्वासू खूप कमी असतात ना. बातमी बाहेर फोडायची नाही जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत, आणि फक्त विश्वासू लोकांनाच आपण सांगू शकतो, कारण की खूप नाजूक बदल आहे, ओके, सेन्सिटिव्ह बदल असेल तर पीएम काय करतो, 2-3 लोकांना आपल्या विश्वासातला बोलवतो आणि त्यांची मीटिंग होते. हे जे 2-4 लोकांची मिळून जी बैठक होत असते त्याला किचन कॅबिनेट म्हणतात. संविधानामध्ये याचा कसलाही समावेश नाहीये किंवा तरतूद नाहीये, ओके. हे फॉर्मली प्रत्येक देशात, अमेरिकेमध्ये त्याला खूप महत्व आहे, ब्रिटनमध्ये त्याला खूप महत्व आहे, म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये ही फंक्शन चालत राहतं किचन कॅबिनेटचं. आपल्याकडे पण आहे. तर किचन कॅबिनेट म्हणजे काय, पूर्ण कॅबिनेट म्हणजे फक्त 2-4 लोकच, त्याच्यामध्ये पीएम असतात, पीएम आणि 2-4 लोकांनी मिळून बनलेले असते. तर थोडक्यात मंत्र्यांमध्ये कॅबिनेट मिनिस्टर आले, मिनिस्टर ऑफ स्टेट आले, त्याच्यामध्ये पण मिनिस्टर ऑफ स्टेट पण असतो प्लस इंडिपेंडेंट चार्ज वाले, मिनिस्टर ऑफ स्टेट इंडिपेंडेंट चार्ज, आणि सगळ्यात खाली असतात डेप्युटी मिनिस्टर्स, उपमंत्री. आणि प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण सेम असतं. महाराष्ट्रामध्ये पण आता ज्याच्या हातात खातं आहे, आता तुम्ही खाते बघितलेत ना, सध्या सगळा तमाशा चालूच असतो, तर ज्याला खाते मिळालं तो बनला कॅबिनेट. ज्याला त्याच्या खालचा दर्जा आहे, का खात्यामधले सब विषय मिळाले तो म्हणला मिनिस्टर ऑफ स्टेट. आणि ज्याला इंडिपेंडेंट चार्ज मिळतो मिनिस्टर ऑफ स्टेटला, तो डायरेक्ट सीएम ला करणार रिपोर्ट, जसं की तिथे पीएम ला केलं, त्याला इंडिपेंडेंट चार्ज. आणि यांच्या खाली असतं डेप्युटी मिनिस्टर, उपमंत्री. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मिनिस्टर ऑफ स्टेट्स काय सांगितलेले इथे बघा, मिनिस्टर्स ऑफ स्टेट असिस्ट कॅबिनेट मिनिस्टर्स अँड ऑफन हँडल स्पेसिफिक पोर्टफोलिओज विदिन लार्जर मिनिस्ट्रीज. मोठं मंत्रालय असते त्यातले काही पोर्टफोलिओ त्यांना, विषयातले म्हणजे काही घटक त्यांना दिले जातात. दे वर्क अंडर द गायडन्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कॅबिनेट मिनिस्टर, म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर ते काय करणार, रिपोर्ट करणार. मिनिस्टर्स ऑफ स्टेट इंडिपेंडेंट चार्ज ओव्हरसी स्पेसिफिक मिनिस्ट्रीज अँड रिपोर्ट डायरेक्टली टू द पीएम. ते डायरेक्टली प्राईम मिनिस्टरला काय करतात, रिपोर्ट करतात. They have independent decision making authority in their respective area. जे इंडिपेंडेंट चार्ज वाले असतात त्यांना डायरेक्ट ऑथॉरिटी असते, कारण की पीएम ला रिपोर्ट करतात ना, ते त्यांचा बॉस डायरेक्ट पीएम असतो. सो मिनिस्टर ऑफ स्टेट कॅनॉट पार्टिसिपेट इन कॅबिनेट मीटिंग अनलेस स्पेसिफिकली कॉल्ड टू डिस्कस एनिथिंग रिलेव्हंट टू देअर मिनिस्ट्री ऑर डिपार्टमेंट. गरज असेल तर त्यांना बोलावलं जातं, त्यांना उपस्थित राहण्याचा तिथं हक्क नाही, जसं की कॅबिनेट मिनिस्टरला असतो. ठीक आहे, ते कॅबिनेटच्या बैठकीमध्ये फक्त कॅबिनेट असते. मग हा तिसरा टाइप आहे डेप्युटी मिनिस्टर्स. दे आर नॉट गिव्हन इंडिपेंडेंट चार्ज ऑफ एनी मिनिस्ट्री, त्यांना इंडिपेंडेंट चार्ज नसतो. ते काय करतात, ते बाकीच्या वरच्यांना दे सर्व ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, पॉलिटिकल अँड पार्लमेंटरी एड, म्हणजे मदत टू कॅबिनेट मिनिस्टर्स अँड मिनिस्टर ऑफ स्टेट, म्हणजे एमओएस आणि कॅबिनेट वाल्यांना ते मदत करतात. लाईक मिनिस्टर ऑफ स्टेट दे ऑल्सो डोंट अटेंड द कॅबिनेट मीटिंग. डेप्युटी मिनिस्टरला पण उपस्थित राहता येत नाही, गरज असेल तर बोलवलं जातं. खूप सिंपल आहे, लक्षात राहील तुमच्या. आता 2-3 वेळेस सांगितलेलं आहे. मग येते कॅबिनेट सिस्टम. तर आता तुम्हाला कॅबिनेट सिस्टम पण मी सांगितले काय आहे. पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधले जे पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये काय आहे, कॅबिनेट मिनिस्टर एक, मिनिस्टर ऑफ स्टेट एक, डेप्युटी मिनिस्टर म्हणजे 60-65 लोक आहेत समजा याच्यामध्ये. त्यातले 15 ते 20 ज्यांच्याकडे ऍक्च्युअल खाते असतात ते झाले कॅबिनेट मिनिस्टर. आणि ह्या कॅबिनेटच्या बैठकीला आपण म्हणतो कॅबिनेट पद्धत किंवा कॅबिनेट सिस्टम.
द कॅबिनेट सिस्टम आता ही पण खूप जुन्यापासून होते. 1768च्या 1768च्या आसपास ब्रिटनमध्ये त्याच्या आधी कसं होतं, हळूहळू ना राजाची सत्ता कमी कमी होत जनतेकडे होती, म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांकडे होती, पण पूर्णपणे आलेली नव्हती. तर 1768च्या आसपास एक ग्लोरियस रिव्होल्युशन ही ब्रिटनमध्ये होते. मग त्याच्यामध्ये असं ठरतं की जे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, म्हणजे जनतेचं शासन, आता तिथे पीएमचं पोस्ट आली, मंत्रिमंडळ आलं, तर यांच्याकडे ताकद काय असणार, किती असणार, तर ह्या क्रांतीनंतर त्या गोष्टी ठरवू लागल्या. मग त्याच्यानंतर ऍक्ट ऑफ सेटलमेंट बनला. मग त्याच्यामध्ये ठरलं की बाबा ह्या पॉवर्स राजाकडे असतील, राजाला डायरेक्ट नॉमिनल केलं होतं, राजाकडे जास्त पॉवर ठेवल्याच नव्हत्या, पण ज्या पॉवर्स आल्या ना ऍक्च्युअल त्या आल्या मंत्रिमंडळाकडे. पण मंत्रिमंडळाकडे पण सॉलिड जे प्रॉमिनंट असायचे ना, जे पद असायचे त्यांच्याकडे त्या पॉवर्स होत्या. मग तिथपासून म्हणतात की जगामध्ये कॅबिनेटची सुरुवात झाली. आणि जसं मग लोकशाही इस्टॅब्लिश होत गेल्या, पुढे देश बनत गेले, त्यांनी काय केल्या, ह्या पद्धती अवलंबिल्या. आज भारतामध्ये पण ते आपल्याकडे ब्रिटन पासून आलेली पार्लमेंट आहे, आपण पण कॅबिनेटचा स्वीकार केलाय. तर कॅबिनेट म्हणजे मंत्र्यांमधली स्ट्रॉंग बॉडी. पूर्ण मंत्री नसतात, मंत्र्यांमधले जे स्ट्रॉंग, जे हायेस्ट लेवलचे मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये असतात, ज्यांच्याकडे ऍक्च्युअल खाते आहे, पूर्ण मंत्रालय ज्यांच्याकडे ते. So, the cabinet system is a fundamental component of parliamentary democracy worldwide, serving as the executive branch of government. पूर्ण जगभरामध्ये आपल्याला आढळते. It is the group inside the Council of Ministers known as cabinet, which consists of most prominent ministers. Cabinet acts in the name of Council of Ministers. जे कॅबिनेटचा जो काही निर्णय असेल तो सगळ्या मंत्रिमंडळाला काय असतो, बाध्य असतो, त्यांच्या नावाने ते काम करत असतात. फक्त लक्षात राहू द्या, ठराविक लोक असतात, सगळेजण त्याच्यामध्ये नसतात. तर वर्किंग ऑफ द कॅबिनेट, द हायेस्ट लेवल एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी फॉर पॉलिसी मेकिंग अँड रनिंग द गव्हर्नमेंट. ऑब्विसली पीएम आणि कॅबिनेट. तुम्ही बघता ना कोणती पण, आज कॅबिनेटची बैठक झाली, आज हे ठरलंय, आज कॅबिनेट की बैठक होने वाली है, क्या होता है फैसला, कैसे होता है, ये होगा वो होगा. तर कॅबिनेट किती वेळेस येतं, तर कॅबिनेट म्हणजे पीएम आणि टॉपचे मंत्री, असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. Works in the name of Council of Ministers, its decisions are binding to all of Council of Ministers. कॅबिनेट जे काही ठरवेल ते पूर्ण मंत्रिमंडळाला काय असतं, मान्य असतं. Government bills are usually introduced in the parliament only after the approval of cabinet. आता एखाद्या मंत्र्याला एखादं बिल पेश करायचं आहे, तर तू काय करणार, आधी कॅबिनेटमध्ये डिस्कस करणार की आपण असं मांडू. मग त्याच्यावरती एक कोर बैठक पूर्ण चर्चा करते की काय फायदा होऊ शकतो, काय नुकसान होऊ शकतो आपल्या पार्टीला, आपल्या पक्षाला, कोटिंग, ते खूप साऱ्या गोष्टी ते त्याच्यामध्ये चेक करतील आणि मग सांगतील की यस चलो ठीक आहे, हे घेऊ आपण. मग ते बिल मांडणार, मग लोकसभा, राज्यसभा आणि पुढे प्रोसिजर चालू राहणार. द कॅबिनेट ऍडवाइसेस द प्रेसिडेंट अँड इट्स ऍडवाइस इज बाइंडिंग ऑन हिम. पहिल्यांदा ते रिकन्सल्टेशन साठी पाठवू शकतात, पण दुसऱ्यांदा मात्र राष्ट्रपतीला ती मान्य करण्याचं आहे. मग येतं किचन कॅबिनेट किंवा इनर कॅबिनेट, दोन्ही पण शब्द ना, इनर कॅबिनेट ऑफ किचन कॅबिनेट. हे कॅबिनेट मधले पण 2 ते 4 लोक याच्यामध्ये असतात, पीएम आणि 2-4 लोक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये. A small group inside the cabinet which consists of the most influential and prominent cabinet ministers is known as the inner or kitchen cabinet. ओके, 2-4 लोक. इन दिस इनफॉर्मल ग्रुप आहे, संविधानामध्ये असं काही सांगितलं नाही, कोणता कायदा नाही, नियम नाही, इनफॉर्मल म्हणजे आपल्या प्रभावामध्ये बनत आलेले आहे. द प्राईम मिनिस्टर डिस्कस मॅटर्स ऑफ इम्पॉर्टन्स, काही महत्वाचे मुद्दे, 2 to 4 ट्रस्टेड कॅबिनेट मिनिस्टर, 2 ते 4 एकदम जवळचे असतात, त्यांच्यासोबतच काय करतात, पीएम डिस्कस करतात. ठीक आहे, चलो. तर थोडक्यामध्ये आपण एंटायर आपली काउन्सिल ऑफ मिनिस्टर बघितलेलं आहे. मंत्रिमंडळ काय होतं, त्याची रचना काय, त्याची अपॉइंटमेंट काय, आर्टिकल 74 काय, 74, 75 काय, 77, 78, 88 हे सगळे आर्टिकल्स, त्यातल्या प्रोव्हिजन्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ मिनिस्टर्स बघितले, त्याच्यामध्ये आपण कॅबिनेट मिनिस्टर, मिनिस्टर ऑफ स्टेट, डेप्युटी मिनिस्टर्स आपण बघितले. देन कॅबिनेट सिस्टम आणि कॅबिनेट सिस्टम मध्ये किचन कॅबिनेट आपण बघितलं. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला फक्त स्ट्रक्चर कळालंय. म्हणजे बघा ना, आता पॉलिटी शिकताना, प्रत्येक विषय शिकताना मित्रांनो, तर आपल्याला काहीतरी समजतंय, आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी कळतायत, अशा करून हे करा आणि त्याला कधी विसरू नका. आता आपल्याला राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे पूर्ण पॉलिटिकल सिस्टम कशी काम करते हे आपल्याला जाणून घ्यायचंय की नाही, राष्ट्रपतीपासून ते सरपंचापर्यंत. तर आज आपल्याला कळालं की कॅबिनेट काय असतं, मंत्रिमंडळ काय असतं. आपल्याला पीएम वगैरे माहित होतं, आता मंत्रिमंडळ पण कळाले, आता त्याची रचना आपल्याला कळाली, त्यांचे अधिकार कळाले किंवा संविधानिक तरतुदी कळाल्या. पण हे लोक काम कसे करणार आहेत, कायदेमंडळ काय, कायदेमंडळ कसं काम करणार आहे, कायदे कसे बनवले जातात, एक्झिक्युटिव्ह ऍक्शन कशा घेतात, हे हळूहळू आता आपल्या पूर्ण पॉलिटीचा प्रवास आपल्याला सांगत राहणार आहे. आज आपल्याला एक तर कळालं की सगळ्यात हायेस्ट बॉडी कशी बनली जाते. सो थांबूया मित्रांनो इथेच.
आय होप सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. काय समजत नसेल तर डाऊट सेशनमध्ये नक्की विचारा. थांबतो मी इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.